मुंबईतल्या मतदार याद्यांवरून आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगावर आणखी एक आरोपांचा बॉम्ब टाकलाय। मुंबईमध्ये घराच्या पत्त्यांसमोर शून्य लिहिलेले 6,97,000 मतदार असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। एवढंच नव्हे तर 26,000 घरांमध्ये तब्बल 8,32,000 मतदारांची नोंद झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मतदार यादीतले हे घोळ निस्तरले नाही तर निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय। मुंबईच्या मतदार याद्यांमध्ये गोंधळात गोंधळ। घर नसलेले 6,97,000 मतदार। मतदार यादीत 18 पेक्षा कमी वय असलेलेही मतदार। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जी प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे ती मतदार यादी सदोष असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। यापूर्वी आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप केला होता। आता त्यांनी संपूर्ण मुंबईतल्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केलाय। मतदार यादीत घर क्रमांक नसलेले तब्बल 6,97,000 मतदार असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। एवढंच नव्हे तर 18 पेक्षा कमी वय असलेले तरीही मतदार यादीत असलेले मतदारही आदित्य ठाकरेंच्या पक्षानं शोधून काढले। काही काही आम्हाला अशी आढळलेत, धर्मच वेगळे, जाती वेगळ्या किंवा म्हणजे आम्ही समाजाचं हे नाही करत इथे, पण आपल्याला पाहाल एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी काही ताळमेळ नाहीये। हा गुन्हा आहे की गोंधळ आहे हे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगावं। तसंच जर आपण पाहिलं तर डुप्लिकेट एपिकवाले जवळपास 1,500 आहेत, ज्यांची वय 100 पेक्षा जास्ती किंवा 18 पेक्षा कमी असे मतदार आहेत ते 6,076 आहेत। एपिक नंबर नसणारे 2,500 मतदार आहेत आणि हाऊस नंबर नसणारे किंवा हाऊस नंबर न असणारे हे 6,97,887 आहेत। एवढा मोठा आकडा आहे। हे सगळे लोक जर आपण खरोखर यांना मतदानाचा अधिकार देणार असो, आणि आमचं मत असं आहे की प्रत्येक नागरिकाला, जो कोणी या खरा देशाचा नागरिक असेल त्याला मतदानाचा अधिकार आहे, युनिव्हर्सल फ्रँचाइज आहे, पण एका व्यक्तीला एकच मत असायला पाहिजे। एवढंच नव्हे तर मुंबईत 26,000 घरं अशी आहेत ज्या घरांमध्ये 8,32,000 मतदार राहत असल्याचं मतदार यादीत सांगितलंय। याचाच अर्थ मुंबईतल्या या 26,000 घरांमध्ये प्रत्येकी 10 पेक्षा जास्त लोक कसे राहतात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मतदार याद्यांमधील दोष सुधारण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतःची यंत्रणा कामाला लावण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की 21 दिवसाचा कालावधी झाला पाहिजे सजेशन ऑब्जेक्शनसाठी। दुसरं म्हणजे बल्कमध्ये तुम्ही घ्या। तिसरं तुमची यंत्रणा ह्याच्यात लावा ही घरं शोधण्यामध्ये। 26,319 घरं बल्कची आहेत, 8,32,000 लोक ह्याच्यात राहत आहेत, हे तुम्ही सुधारलं पाहिजे ना। आता जसं दुसरा हा आकडा की हाऊस नंबरच नाही आहे, हाऊस नंबर नसताना आम्ही तरी जायचं आणि शोधायचं कुठे मतदारांना? आम्ही जर प्रचार करत असू 6,97,000 जे मतदार आहेत, जायचं कसं यांच्यापर्यंत? आदित्य ठाकरेंसह मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची भेट घेतली। या भेटीत त्यांनी अनेक मागण्या मांडल्या। याद्यांवर आक्षेप घेण्यासाठीचा कालावधी वाढवून देण्याची मागणी केली। 5 डिसेंबरला दुरुस्तीशिवाय यादी प्रसिद्ध झाल्यास निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय। जी एक यादी आम्हाला मिळाली 203 वॉर्डची, ती आम्ही रितसरपणे महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयातून विकत घेतली होती। त्याच्यावर जर पब्लिकेशन डेट, प्रकाशित डेट, तारीख ही 14 नोव्हेंबर असेल तर मग ही तारीख 14 नोव्हेंबर असताना तुम्ही आम्हाला 20 तारखेला कसं दिलं? मग हा गुन्हा आहे की गोंधळ आहे? आणि सातत्याने आम्ही हेच सांगतोय की जर तुम्ही हे बदललं नाहीत म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे, तुमच्या हृदयात देशद्रोह आहे आणि तुमच्यावर देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे। आम्ही अजून एक सांगतो तुम्हाला, हे बदल जर घडले नाहीत तर अर्थात विरोधी पक्ष तर रस्त्यावर उतरेलच, पण कोर्टात पण ह्याच मागणी घेऊन जाऊ की यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे, आणि नुसतं सस्पेन्शन नाही तर देशद्रोहाचा कायदा झाला पाहिजे। मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आता रस्त्यावरची लढाई लढण्यासोबतच कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केलाय। त्यामुळे मुंबई निवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाला विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहे। अन्यथा मुंबई महापालिकेच्या निवडणूक आयोगाचं वस्त्रहरण केल्याशिवाय विरोधक राहणार नाहीत, याचे आत्तापासूनच संकेत मिळू लागले। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।